कसं चाललंय शिक्षण व्यवस्था काय नाही, ऍक्च्युली शिक्षण व्यवस्थेचा पूर्ण बोजवारा उडालेला आहे. कारण मी ज्या ठाणे जिल्ह्यातून येतोय त्या ठाणे जिल्ह्यात 700 शिक्षकांची कमी आहे आणि ते शिक्षक कॉन्ट्रॅक्ट पद्धतीवर ठेवून त्यांना फक्त 16,000 पगार दिला जातो. ही शिक्षणाची परिस्थिती आहे. आज जो युवकांचा विषय आहे, इथं जो अभिजित दिपकेंनी विषय उचलला, सोनमजी वांगचुक यांनी विषय उचलला, चुकीचं काय, गैर काय, तर त्या विषयावर चर्चा व्हायला पाहिजे. तर उलट त्याच विद्यार्थ्यांना अमानुष लाठीमार केला जातो. आपण पाहिलं असेल, आमच्या छोट्या छोट्या मुली होत्या, कशा प्रकारे पोलीस मारत होते. मी तर पोलीस बांधवांना पण सांगेन की तुमची मुलं बाळं असतील ना, हे असं एकदम वैयक्तिक दुश्मनी असल्यासाठी का वागता. कारवाई करा, जे तुम्हाला वाटतो हे सगळं ठीक आहे, पण ऍक्च्युली मागणी चुकीची असेल तर तुम्ही सांगायला पाहिजे. या सगळ्या मागण्या योग्य आहे, त्यांचं आम्ही समर्थन करतो. आमच्या पक्षाच्या वतीनं पूर्ण समर्थन आहे आणि या पूर्ण लढ्यात आम्ही त्यांच्या सोबत आहोत. या संदर्भात काल शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली, याबद्दल काय सांगा. पंतप्रधान मोदी साहेबांची जी भेट घेतली हाही विषय होता. आणखी दुसरा कुठला तरी विषय होता, शेतकऱ्यांचा विषय होता. या सगळ्या विषयावर शरदचंद्र पवार साहेबांनी भेट घेतली. आता त्याच्यातून काय झाले आज संध्याकाळी आम्हाला समजेल. मध्ये बोलताना म्हटलं कुठला तरी विषय कुठला म्हणजे नाही कुठला म्हणजे अरे नाही रे बाबा, शेतकऱ्याचा विषय. आम्हाला काय घाई नाही आणि हौशी नाही सरकारमध्ये सहभागी होण्याची. तुमची इच्छा नाही सरकारमध्ये सहभागी होण्याची. आमचे सगळे निर्णय पवार साहेब घेतील. पवार साहेब जो निर्णय घेतील तो अंतिम असेल. पवार साहेबांनी सत्तेत जायचा निर्णय घेतला, तुमचा पाठिंबा असेल. आम्ही सत्तेत जाऊ, विरोधात बसायचं आम्ही विरोधात बसू. पवार साहेब जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य आहे.